नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहे बिनधास्त आणि बेधडक विनोद कांबळी. विनोद हल्ली क्रिकेटच्या मैदानापेक्षा टीव्हीच्या पडद्यावर दिसतो, पण ज्यांनी त्याला क्रिकेटर म्हणून पाहिलंय ते त्याला विसरू शकत नाही. इतका हा खेळाडू ग्रेट होता. त्यांनी पदार्पणातच सचिन तेंडुलकरपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय. त्या काळात लोक असं म्हणत होते की विनोदची खेळी ही सचिनपेक्षा अधिक आक्रमक आणि अधिक वरच्या दर्जाची आहे. विनोद हा एकमेव आहे. शेन वॉनच्या एका षटकामध्ये 26 धावा फटकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. असा हा विनोद क्रिकेटच्या मैदानावर अधिक काळ का टिकला नाही? त्यांनी आम्हाला अधिक आनंद का दिला नाही? तो क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सिनेमा, टीव्ही, गाणी आणि रियालिटी शो का करतो? विनोद नक्की कोण आहे? तो बिनधास्त आहे, बेधडक आहे, मनातून दुःखी आहे, सुखी आहे की अवली आहे, हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विनोद, आज तू सगळं विसरायचं आहेस. हे कॅमेरे विसरायचे आहेस, नक्की. ही मुलाखत आहे विसरायचं आहे, नक्की नक्की. आणि एका मोठ्या भावाशी बोलतोस तसं मोकळेपणाने बोलायचंय. नो प्रॉब्लेम. मला तुला विचारायचं आहे, आज ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेट संघाला नवीन गणवेश देण्याचा, नवीन त्यांना ड्रेस देण्याचा कार्यक्रम झाला. हो. आणि आज आम्ही विनोद कांबळीला या भारतीय संघाबरोबर बघितला. हो. तुला काय वाटलं? खरं म्हणजे मला खूपच एकदम धक्का बसला पहिल्यांदा की मला सांगितलं गेलं की तुला रॅम्पवरती चालायचं आहे, आणि ते पण इंडियन टीमचा अगोदरचा जो पोशाख होता आणि जो ड्रेस होता तो त्याच्यातले 3-4 जणांना बोलवणार होतं. तर माझं नाव आलं त्याच्यात. तर एकदमच मला खूप म्हणजे मी एकदम उत्साहित झालो आणि जस्ट वाट बघत होतो आजच्या दिवसाची. कारण की ते ड्रेस घालून ते खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले. कारण की मला अजून आठवते 2003 मी शेवटी घातलं होतं तो ड्रेस. पण ज्यावेळी तो ड्रेस घालून मी रॅम्पवरती गेलो, चालत गेलो आणि परत हर्षाकडे आलो आणि हर्षाने मला एक प्रश्न विचारला की तुला कसं वाटते हे ड्रेस घालून? तर मी हर्षाला एकच सांगितलं की हर्षा, मी आता महेंद्रसिंग धोनीला जस्ट रिक्वेस्ट करतोय, तर हे ड्रेस घालून मला असं वाटतं की मी 10व्या वया कमबॅक करू शकतो. तर कारण की 9व्या मला ड्रॉप केल्यामुळे तर ते कपडे घातल्यानंतर मला असं वाटलं की 10व्यांदा पण मी कमबॅक करू शकतो. तर असा हा एक प्रोग्राम झाला. तुझ्यामध्ये ही अजून जिद्द आहे पुन्हा एकदा भारतीय संघात खेळण्याची? जिद्दत आहे, पण मला माहिती नाही की घेणार की नाही हे समजत नाही आहे. कारण की मला खूप त्याच्याआधी मेहनत करायला लागेल. मला कुणाला प्रूव्ह नाही करायचं. फक्त मला जर खेळायचं असेल तर मला फिटनेस माझा आणि माझे ज्या तऱ्हेने मी खेळतोय, कारण की मी एवढं लवकर क्रिकेट सोडणार नाही. कारण की एकच लक्षात राहतं माझ्या, कारण की सचिन समोर दिसतो ना, तर हा नाही सोडत तर मी का सोडू? पुन्हा सचिन बरोबर खेळायचंय? नक्की, माझं स्वप्न आहे ते. मी बोललो रिटायरमेंटच्या अगोदर भलेही मला म्हणजे रणजी ट्रॉफी मॅच मिळाली किंवा IPL मिळाली किंवा नशिबाने जर समजा मी धावा केल्या नेक्स्ट सीझनमध्ये रणजीसाठी आणि इंडियन टीमला वाटलं की माझी सर्व्हिसची गरज लागेल, तर एक मला एक मौका मिळेल की सचिन बरोबर खेळून ते रिटायरमेंट करू शकतो. सचिन बरोबर पुन्हा तुला मैदानात उतरायचं आहे. लहानपणी जेव्हा हॅरिस गाइल्स खेळत होतात तेव्हाही सचिन बरोबरच मैदानात होतात. सोडताना सुद्धा सचिन बरोबरच खेळायचं आहे. मी या सगळ्याकडे येणार आहे विनोद, पण मला तुला विचारायचं आहे की हल्लीच तू पॉलिटिकल पार्टी जॉईन केलीस, राजकीय पक्षात गेलास. याचं कारण काय? म्हणजे तू आता रियालिटी शो झाले, म्युझिक कॅसेट झाली, सिनेमा झाला, आता राजकीय पक्ष, हा काय प्रकार आहे? तर सगळं केलं ते ऑलराऊंडरच्या हिशोबाने केलं. कारण की क्रिकेटमध्ये मी ऑलराऊंडर नाही आहे. कारण की बाकीचे जे काय केलं ते माझं छंद होतं, मला ती आवड होती करायची. पण आता जेव्हा मी ही लोक भारतीची पार्टी जॉईन केली आहे, त्याच्यात मी खेळ भारतीमध्ये प्रेसिडेंट आहे. मला सांग, राजकीय पक्षात जाऊन तुला काय करायचं? निवडणूक लढवायची, आमदार खासदार व्हायचंय? त्याचा अजून विचार नाही केलाय. मला सांग, यावेळची निवडणूक लढवणार आहेस का? ना, अजून तसा काही विचार केला नाही मी, खरं सांगतोय. मला सांग, ही जी स्पोर्ट्स अकॅडमी तू काढू मागतोयस, खेल भारती ज्याचं नाव ठेवलेलं आहेस, तू काय करणार आहेस? तू तिथे ही तुझी देशाची सेवा आहे का? हो, बहुतेक मला तेच आहे. मला तेच करायचं. कारण की तुम्हाला माहिती आहे की मी ज्या बॅकग्राऊंडने आलोय, तर मला तेवढी सवलत नव्हती, मला काही सपोर्ट नव्हता. आणि क्रिकेट त्यावेळी
त्याही पण महाग होतं, आता तर अजून महाग झालंय. पण म्हणजे तू गरीब मुलातून टॅलेंट शोधणार आहे, डेफिनेटली मी काढणार ना, मी शोधणारच आणि मी सांगितलंय ते खरं मनानेच करणार आहे. ते शिकवणार तू त्यांना. शिकवणार म्हणजे अकॅडमी उघडणार आहे आणि फक्त क्रिकेट नाही. विनोद, मी तुला गेली 25 वर्ष बघतोय. सचिन आणि तुझा तो लहान वयातला फोटोही मला आठवतोय जो षटकारमध्ये पहिल्यांदा छापून आला होता. हो मला सांग, तू मगाशी म्हणालास की मी खूप कष्ट भोगलेले आहेत लहानपणी. हो. कसं होतं तुझं लहानपण? काय होतं भेंडी बाजारात? खरं बघायला गेलं तर आम्ही काय त्या बिल्डिंगमध्ये, त्या कॉलनीमध्ये आम्ही 3 की 4 फक्त महाराष्ट्रीयन फॅमिली होती आणि बाकी सगळे कम्प्लिटली मुस्लिम एरिया, म्हणजे ओरिएंटेड एरिया होता. तर त्याच्यातून पप्पा, माझे बाबा गणपत कांबळी तिकडून तिकडे तिथे राहायचे. ते सगळे स्पोर्ट्स खेळले. म्हणजे क्रिकेटमध्ये तर इनफॅक्ट माधव मंत्रीपासून ते बापू नाडकर्णी, माधव आपटे, पॉली उमरीकर यांच्यावर सगळ्यांबरोबर खेळले पप्पा. तर मी ज्यावेळी लहान होतो, 2-3 वर्षाचा असताना मला पप्पा घेऊन जायचे. खरं क्रिकेटचं तसं चालू झालं कारण पप्पा एवढे चांगले खेळाडू होते. कारण की मला अजून आठवतं, पप्पा ज्यावेळी बोलतात की त्यांना चान्स नाही मिळाला एक, कारण की रमाकांत देसाई आणि गणपत कांबळी हे दोघेही त्या स्पॉटसाठी अच्छा, तुझे बाबा फास्ट बॉलिंग करायचे? फास्ट बॉलर्स होते आणि माधव मंत्रीने त्यांना नाव दिलं होतं गिलक्रिस्ट म्हणून. गिलक्रिस्ट एवढे चांगले ऑलराऊंडर होते आणि खूप जोरात टाकायचे. मी बघितले बॉलिंग त्यांची. पण जी माझी लढाई सुरू झाली जेव्हा मी प्रॉपर क्रिकेट खेळायला लागलो, कारण की भेंडी बाजारातून एकतर आमची जॉईंट फॅमिली होती. म्हणजे आम्ही एका खोलीत, म्हणजे 150-200 स्क्वेअर फीटच्या खोलीमध्ये आम्ही 24 लोक राहायचो. 24 लोक. त्याच्यात माझे काका, माझी काकी, त्यांचे 4 मुलं, नंतर त्यांच्या बायका, त्यांची मुलं, ते ह्या सगळे मिळून आम्ही 24 लोक असायची. तर 24 लोकांमध्ये सगळ्यात दुसरा उठणारा मी असायचो. कारण की मला सकाळची शाळा होती. पहिल्या शाळेत ज्या शाळेत जायचो, आवर लेडी ऑफ डोलर्स, आपला मरीन लाईन्सला आहे, त्या शाळेत मी पहिला होतो. ते पहिले 5वीपर्यंत मी तिकडे होतो. मग 6वीला मी आलो शारदा समृद्धी मंदिरमध्ये. आचरेकर सरांनी तुला काय शिकवलं? सरांचा अजून एक डायलॉग मला अजून आठवत आहे की सचिन दगड आहे आणि मी धोंड आहे.